नैमिषी निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसमवासनो। नैमिषारण्यामध्ये सत्संग चालू झाला आणि छानपैकी देवी भागवताला त्या नैमिषारण्यामध्ये सुरुवात झाली। 88,000 ऋषी मुनींनी सुतांना प्रश्न विचारला। सुत सुत महाभाग धन्योसी पुरुषर्षभ यदधिता स्वया सम्यक पुराण संहिता शुभा। 88,000 ऋषी मुनींनी सुतांना प्रश्न विचारला की हे सुता, आम्हाला श्रीमत देवी भागवत महापुराण सांगा। सुतांना आनंद वाटला आणि शास्त्र असं सांगतं की विचारल्याशिवाय ज्ञान मात्र कधीच देऊ नये। विचारल्याशिवाय ज्ञान द्यायचं नाही, आमंत्रणाशिवाय कोणाच्या घरी जायचं नाही, आमंत्रणाशिवाय जेवायला बसायचं नाही आणि आमंत्रण मिळाल्यानंतर मागे पुढे पाहायचं नाही। 88,000 ऋषी मुनींनी विनंती केली सुतांना की आम्हाला देवी भागवत महापुराण सांगा आणि सत्संग त्या नैमिषारण्यामध्ये चालू झाला। सुतांची वाणी चालू झाली आणि सूतजी महाराज वर्णन करू लागले। ऋषीमुनी हो, वेद व्यासांनी मला अनेक ग्रंथ, या ग्रंथाचं ज्ञान दिलेलं आहे आणि या देवी भागवत कथेचं सुद्धा ज्ञान मी आपल्या सगळ्यांना देणार आहे। शास्त्र असं सांगतं की परमेश्वरानं आपल्याला जे कानं दिलेली आहेत, या दोन्ही कानानं जर कथा ऐकली नाही तर हे कानं माणसाचे नव्हे, हे उंदराचे बिळ मानल्या गेलेले। हात असून जर दान धर्म माणसाने केला नाही तर हे हात माणसाचे नाहीयेत, हे हात प्रेताचे हात मानले गेलेले। पाय असून जर पायी पायी चालत वारीला गेला नाही, पायी पायी चालत मंदिरामध्ये जर गेला नाही तर हे पाय माणसाचे नाहीयेत, हे झाडाचे पाय मानल्या गेलेले। माणसाने हात आहेत तोपर्यंत दान धर्म करून घ्यावं, डोळे आहेत तोपर्यंत परमेश्वराच्या मूर्त्या पाहून घ्याव्या आणि दान धर्म करत असताना माणसाने मागे पुढे कधीच पाहायचं नसतं। परमेश्वरानं खूप दिलंय आपल्याला, काय कमी केलंय? तरी सुद्धा आपण नाहीच म्हणायला लागलो, त्याला तो तरी काय करणार? किती लागतं माणसाला? पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी। माणसाला किती लागतं? देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी। देणारा तो परमेश्वर आहे, घेणारा काय काय घेणार? हवाच ती तुका पाऊस पाणी देवा वेळोवेळी, हवाच ती तुका पाऊस पाणी देवा वेळोवेळी, पोटा पुरता दाना दे माय माऊली काळी, एक कवितेच्या भुकेस पुरती तळहाताची थाळी, एक कवितेच्या भुकेस पुरती तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो देणारा तो परमेश्वर आहे। जोपर्यंत हात आहेत तोपर्यंत दान धर्म करून घ्यावं, डोळे आहेत तोपर्यंत सगळ्या मूर्त्या पाहून घ्याव्या, कान आहेत तोपर्यंत सगळे ग्रंथ ऐकून घ्यावेत। आणि सूतजी महाराज सांगतात की तुम्ही ब्रह्मकथन करणारं पुराण सांगण्याविषयी तुम्ही विनंती केली म्हणून मी आज तुम्हाला देवी भागवताचं ज्ञान सांगतो। आणि नैमिषारण्यामध्ये देवी भागवताची पहिल्यांदा कथा चालू झाली। सगळ्यात पहिल्यांदा नैमिषारण्यामध्ये सुतांनी ग्रंथ उघडला आणि ग्रंथ उघडल्यानंतर सुतांनी देवी भागवतामधील पहिला श्लोक वाचला। सर्व चैतन्य रूपांतां माद्यां विद्यांच धीमहि
प्रचोदया। देवी भागवतामधला हा पहिला श्लोक आहे। सत्संग चालू झाल्यानंतर सुतांची वाणी चालू झाली। सगळे ऋषीमुनी आतुरतेने ऐकत होते। सूतजी महाराज म्हणतात, ऋषीमुनी हो, एक दिवस जगदंबा मनाशी खेळत होती। देवी भागवताला सुरुवात झाली आणि मनाशी खेळत असताना जगदंबेच्या मनामध्ये सहज विचार आला। जगदंबा एकटीच खेळत होती। तिच्या मनात विचार असा आला की आपण मुलं निर्माण करावी। आणि जगदंबेनं आपल्या मनातून 3 मुलं निर्माण केले। त्या 3 मुलांची नावे ब्रह्मा, विष्णू आणि महेश। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 मुलांना जगदंबेनं जन्म दिलेला आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 मुलं देवीच्या उदरी जन्माला आले, पण ते 3 मुलं कुणापासून जन्माला आले तर ईश्वरापासून जन्माला आले। जगदंबेच्या नवऱ्याचं नाव ईश्वर आहे। त्याला कोणी गॉड म्हणत, त्यांना कोणी शक्ती म्हणे। तुम्ही आजही बघा, जगदंबेच्या मंदिरामध्ये आजही आपल्याला महादेवाची मूर्ती पाहायला मिळते। तो ईश्वर आहे। ज्या ईश्वरापासून 3 मुलं जगदंबेला जन्माला आले, ते 3 मुलं वेगळे आहेत। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 मुलांचे वडील म्हणजे ते ईश्वर आहे। कोणी गॉड म्हणे, कोणी शक्ती म्हणे। आणि हे 3 मुलं जन्माला आल्यानंतर स्वतः ईश्वरानं आपल्या आईचं चरित्र, स्वतः ईश्वरानं, हे देवी भागवत म्हणजेच आईचं चरित्र, ईश्वरानं आपल्या 3 मुलांना देवी भागवताची कथा सांगितली। ब्रह्मदेवानं आपल्या वडिलाच्या मुखामधून जे काही ज्ञान ऐकलेलं होतं, ते ज्ञान ब्रह्मदेवानं आपल्या मुलाला म्हणजे नारदाला सांगितलं। नारदानी हे ज्ञान व्यासांना सांगितलं आणि वेद व्यासांनी नारदाच्या मुखामधून जे काही ज्ञान श्रवण केलेलं होतं, ते चिंतन करून व्यासांनी 18,000 श्लोकांचा हा श्रीमद देवी भागवताचा ग्रंथ तयार केला। आणि तोच ग्रंथ आपण 7 दिवस अतिशय आनंदात ऐकणार आहोत। 88,000 ऋषीमुनींनी प्रश्न विचारला की हे सुता, या देवी भागवतामध्ये एकंदर किती अध्याय आहेत? सूत म्हणतात, या देवी भागवतामध्ये 318 अध्याय आहेत। मग प्रत्येक स्कंदामध्ये किती अध्याय आहेत? सूत म्हणतात, ठीक आहे ऋषीमुनी हो, मी तुम्हाला सांगतो। पहिल्या स्कंदामध्ये देवी भागवताच्या 20 अध्याय, देवी भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये 12 अध्याय, तृतीय स्कंदामध्ये 30 अध्याय, चतुर्थ स्कंदामध्ये 25 अध्याय, 5व्या स्कंदामध्ये 35 अध्याय, 6व्या स्कंदामध्ये 31 अध्याय, 7म स्कंदामध्ये 40, 8व्या स्कंदामध्ये 24, 9म स्कंदामध्ये 50, 10म स्कंदामध्ये 13, 11व्या स्कंदामध्ये 24 आणि 12व्या स्कंदामध्ये 14। एकंदर 12 स्कंदाचा हा ग्रंथ आणि 318 अध्याय या ग्रंथामध्ये। 88,000 ऋषीमुनींनी परत एकदा प्रश्न केला, मग आम्हाला सांगा की आपल्या भारत देशामध्ये किती पुराण आहेत? सूत म्हणतात, ऋषीमुनी हो, आपल्या भारत देशामध्ये 18 पुराण आहेत। कोणकोणते ते पुराण? सुतांनी वर्णन करायला सुरुवात केली। मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्योत्तर पुराण, श्रीमद भागवत महापुराण, जेणेकरून आपण नेहमी ऐकतच असतो, ब्रह्मसंज्ञक पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, वामन पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, वराह पुराण, अग्नि पुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण,
कूर्म पुराण, स्कंद पुराण, एकंदर 18 पुराणं आपल्या भारत देशामध्ये अतिशय प्रचलित आहेत. आपल्या भारत देशामध्ये काही उपपुराणं सुद्धा व्यासांनी तयार केलेली आहेत. याच उपपुराणामध्ये येत आहे ते आपलंच आपण जे ऐकत आहोत ते श्रीमद देवी भागवत महापुराण हे उपपुराणामध्ये येत आहे, पुराणामध्ये नव्हे. मग हेच उपपुराण किती लक्षणांनी युक्त आहे? हा देवी भागवत किती लक्षणांनी युक्त आहे? तर वर्णन आहे सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम्. 5 लक्षणांनी युक्त असं हे श्रीमद देवी भागवत महापुराण. वेद व्यासांनी तयार केलेलं हे देवी भागवत महापुराण. व्यासांनी सगळे ग्रंथ निर्माण केले. वेद व्यासांनी श्रीमद भागवतासारखा मोठा ग्रंथ निर्माण केला. व्यासांनी काही उपपुराण सुद्धा निर्माण केली. मग प्रश्न असा ऋषी मुनींनी विचारला की हे सूतजी महाराज, व्यासांचं लग्न झालेलं आहे का हो? सूत म्हणतात नाही. मग व्यासांचं लग्न झालेलं नाही तरी सुद्धा त्यांना शुकाचार्य नावाचा मुलगा हा कसा जन्माला आला? शुकाचार्यांचा जन्म झाला तरी कसा? देवी भागवतामध्ये शुकाचार्यांचा जन्म अतिशय वेगळा सांगितला. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांचा जन्म अतिशय वेगळा सांगितला. देवी भागवतामध्ये शुकाचार्यांचं लग्न झालेलं आहे आणि श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांचं लग्न झालेलं नाही. देवी भागवतामध्ये शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे की संसार करून परमार्थ करा, पण तिकडे श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी काही संसार केलेला नाही. इथे नारदाची नारदी, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नारदाची नारदी, अनेक चरित्र या श्रीमद देवी भागवतामध्ये आलेले, अनेक चरित्र आले. मग शुकाचार्यांचा जन्म व्यासांनी कसा सांगितला, कसा लिहून ठेवला, तीच कथा आपल्या सगळ्यांना ऐकायची. वर्णन करू लागले. औ सुत सुत महाभाग धन्योसी पुरुषर्षभ यदिता मया सम्यक पुराण संहिता शुभा. वेद व्यासांनी ग्रंथाची निर्मिती केली, पण वेद व्यासांनी शुकाचार्य नावाचा मुलगा हा कसा निर्माण झाला व्यासांच्या पोटी? तर वर्णन आहे, एक दिवस वेद व्यास आपल्या आश्रमामध्ये संध्या वंदन करून बसलेले होते. शुकाचार्याचा जन्म सांगतो. व्यास आपल्या आश्रमामध्ये बसले आणि आपल्या आश्रमामध्ये स्नान संध्या झाल्यानंतर सहजच व्यासांनी पाहिलं आपल्या आश्रमामध्ये एक झाड होतं आणि त्या झाडाच्या एका फांदीवर एक सुंदर असा खोपा होता. व्यासांनी त्या खोप्याकडे पाहिलं, चिमणीचा खोपा. व्यासांनी सहजच बराच वेळपर्यंत त्या खोप्याकडे निरखून पाहिलं आणि व्यास पाहत होते. चिमणी भुरकून उडत होती, दाणे टिपत होती आणि आपल्या खोप्यामध्ये जाऊन पिलांच्या मुखामध्ये दाणे भरवत होती. व्यासांनी ज्या वेळेला ते तिर्य योनीतील पशु पक्ष्यांचा तो प्रेम पाहिलं, खेळ पाहिला, त्यावेळेला व्यासांना इच्छा झाली की तिर्य योनीतील पशु पक्षी एकमेकांवरती एवढं प्रेम करतात तर माझं काय आहे? प्रेम लावायला मला कुठे जागाच नाही. व्यासांना अतिशय दुःख झालं. त्या पशुपक्षाकडे पाहत असताना मग व्यासांच्या मनामध्ये विचार आला की संसार करून संतती निर्माण करावी का? वेद व्यास आपल्या आश्रमामध्ये चिंतेमध्ये मग्न झालेले होते आणि त्याच वेळेला व्यासांच्या कानावरती हा गोड आवाज आलेला होता.
नारायण 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 श्रीमन्नारायण. नारदांची स्वारी आश्रमामध्ये येऊन प्राप्त झाली. नारद पाहत होते, व्यासांचं लक्ष त्या खोप्याकडे होतं. व्यासांचं लक्ष अजूनही माझ्याकडे नाही. नारद व्यासांच्या जवळ येऊन बसले आणि विचारलं, व्यासा, तिकडे काय पाहताय? व्यास म्हणतात, खरं सांगू नारदा, त्या खोप्याकडे बघ, त्या झाडाकडे बघ. तो चिमणीचा खोपा, ती चिमणी कशी भुरकून उडते, दाणे कसे टिपते, आपल्या मुलाच्या, आपल्या चिमणीच्या, आपल्या पिलांच्या मुखामध्ये कशी भरवते, ते पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा मनामध्ये प्रेम निर्माण झाले रे नारदा. नारद म्हणतात, व्यासा, त्या चिमणा चिमणीचा खेळ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणता विचार आला? व्यास म्हणतात, खरं सांगू नारदा, त्या चिमणीचं आपल्या पिलांवरचं प्रेम पाहिल्यानंतर मला सुद्धा असं वाटतं संसार करावा. संसार केल्यानंतर संतती निर्माण होईल. मग संतती निर्माण झाल्यानंतर प्रेम लावायला जागा मला त्या ठिकाणी सापडेल. कोणाच्या तरी आधारानं जीवन जगता येईल. व्यासांचे शब्द ऐकल्यानंतर नारद म्हणतात, व्यासा, त्या संसारामध्ये काहीच उरलेलं नाही. आणि संसार हे दुःखाचं मूळ आहे. साधू संत सुद्धा सांगतात, संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही मोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शोणी पाठी लागती उधार संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही मोठे रात्रंदिवस संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ कोण सुखी. नारद म्हणतात, त्यापेक्षा छान भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हावं. नारदाचं बोलणं व्यासांना काही पटलं. नारदा, तुम्ही काही म्हणा, चिमणीचं ते प्रेम पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे, एखादी तरी संतती, एखादा तरी मुलगा व्हावा. ते शब्द ऐकल्यानंतर नारद म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला जर संतती प्राप्त करायची असेल व्यासा, तर मेरू पर्वतावरती जा आणि महादेवाचं तप करा. अवश्य महादेव तुम्हाला संतती देतील. व्यासांनी नारदाला नमस्कार केला, नारदांनी व्यासाला नमस्कार केला आणि व्यास निघाले संतती मागण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी. कुठे? मेरू पर्वतावरती. आणि मेरू पर्वतावरती व्यासांचं आगमन झालं, तपश्चर्या चालू झाली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय